हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आणखीन एका दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि मी इथे चहा ठेवलेला आहे. सकाळ सकाळी मस्त छान वेलची आणि तुळशीचे मंजुळे असतात ना ती, किंवा अद्रक, आपलं गवती चहा टाकून ना आता पावसाळ्यामध्ये मस्त छान असा चहा पिला ना सकाळी तर जरा फ्रेश वाटतं मस्त. तर मी इथे तुळशीचे मंजुळे टाकलेले होते, थोडंसं अद्रक टाकलेलं होतं मस्त चहामध्ये आणि चहा ठेवलेला होता. कारण पाऊस असला ना तर मग असा चहा जरा बरा वाटतो प्यायला, कडक असा. आणि सकाळी जी आपली कामं आहेत त्यांना सुरुवात करायच्या आधी आपण मस्त असा चहा आधी घेतो आणि मग कामांना सुरुवात करतो. मग ते कुठलंही असो. सध्या देवपूजा वगैरे अजून बंदच आहे आमच्या इथं ना. सारखं काही ना काही चालू आहे. आता जवळजवळ अधिक महिन्यापासून सुतकचं चालू आहे, तर काही ना काही. त्यामुळे परत आणि पुन्हा आता 10 ते 12 दिवस अजून देवपूजेमध्ये स्टॉपच राहील, बंद राहील. आणि देवपूजा झाल्याशिवाय काही कामं पूर्ण झाल्यासारखी आपल्याला वाटत नाही. आपली रोजची जी काही रुटीन आहे ना ती एकदम चेंजच होऊन जाते. रोजच्या रुटीनमध्ये आपलं कसं घरातली कामं आवरणं, देवपूजा करणं वगैरे हे सगळं येतं आणि पूजा झाली नाही तर मग कामंसुद्धा आपल्याला झालेलीच नाही असं वाटत असतं. चला, मस्त छान चहा ठेवलेला होता. साय अशी एवढी एवढी जमा होत असते रोजची, काढून घेते. 8-10-15 दिवस झाले की मग त्याचं लोणी काढून घेते आणि तूप बनवून घेत असते. साय जेव्हा आपण काढतो ना त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं असलं ना की मग साय काही पिवळसर होतही नाही. किंवा स्टीलच्या याच्यात जर ठेवलेलं असलं ना डब्या वगैरेमध्ये तर मग सायचा रंग जसाचा तसा राहतो आणि तूप पण छान पडतं आपलं. त्यामुळे शक्यतोवर ना स्टीलच्या याच्यात घ्यायची. मुली स्कूलला गेल्या की मग थोडासा असा 10 ते 15 मिनटं जो काही वेळ आहे तो इथं मस्त बाल्कनीमध्ये छान घालवायचा. मस्त चहा घेतला आणि बाल्कनीमध्ये आलेली होती. मी टाईम आपण ज्याला म्हणतो ना ते. तर असं. आणि पाऊसही बाहेर झिमझिम असा पाऊस चालूच होता. तर चहा वगैरे घेतला. त्यानंतर घरातली जी काही छोटी मोठी कामं होती ना ती सगळी आवरून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर गिलके आणलेले होते आणि गिलक्यांची भाजी जर म्हणायला गेलं तर घरात सगळ्यांना सुक्कीच आवडते, लाल तिखटची. तर आज म्हटलं तशी न करता काहीतरी वेगळं करूयात. म्हणजे ही जी रेसिपी आहे ना ही मी खूप आधी, म्हणजे खूप वर्ष आधी एकदा बनवलेली होती. म्हणजे आम्ही दोघंच होतो तेव्हा इकडे कल्याणला आल्यानंतर, तेव्हा बनवलेली होती. अजूनपर्यंत एकदाही बनवलेली नव्हती. तर म्हटलं चला मुलींना काहीतरी नवीन पद्धतीचं टेस्ट म्हणून करूयात. म्हटलं आज अचानक असं डोक्यात आलं तेच तेच भाजी करण्यापेक्षा. तर मी अशा पद्धतीने गिलके आहेत ना ते कट करून घेतलेले होते आणि इथं आता बनवायला घेतलेलं होतं. चांगलं व्यवस्थित असं तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली होती आणि कट करून घेतलेले गिलके याच्यात टाकलेले आहेत आणि चांगले व्यवस्थित असे परतवून घेतले. म्हणजे पूर्ण असे शिजून जातील ना ते, तोपर्यंत यांना मला चांगलं असं शिजवून घ्यायचं होतं, म्हणजे परतवून घ्यायचं होतं फक्त तेलामध्ये. तर असं नवीन जर काहीतरी असलं ना तर घरातल्यांना पण बरं वाटतं आणि करत राहायचं अधूनमधून चेंजेस जरा भाज्यांमध्ये सुद्धा. त्यामुळे आणि एका साईडला ते गिलके होत आहेत ना तोपर्यंत एका साईडला मी मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या आणि खूप सारा लसूण मी ते ठेचून घेतलेला होता. आणि त्या मिरच्या ज्या भाजून घेतल्या ना त्याही मी त्याच्यामध्ये ठेचूनच घेणार आहे, म्हणजे ठेचा बनवून घेतलेला होता. आणि चांगले परतवून झाल्यानंतर गिलके मी परत एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता तुम्हाला सांगते की मी गिलक्यांचं इथे भरीत बनवणार आहे. तर तुमच्या साईडलाही तुम्ही बनवतात का अशा पद्धतीचं भरीत? तर बनवत असाल तर नक्कीच सांगा. भरीत म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाणे आलेच. पुन्हा तेलामध्ये मस्त छान जिऱ्याची फोडणी दिली, शेंगदाणे टाकले, कढीपत्ता टाकला आणि बारीक कट करून घेतलेले 2 कांदे घेतलेले होते मी मोठे, ते टाकलेले आहेत आणि चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलं. आता कांद्याची पात वगैरे नव्हती माझ्याकडे, असेल तर टाकली तर मग चांगलंच असतं. कारण भरीत म्हटलं म्हणजे कांद्याची पात आणि कोथिंबीर वगैरे हे आलंच. पण नव्हती तर मी काही टाकलेली नव्हती. आणि एका साईडला कांदा चांगला होत आहे तोपर्यंत ते गिलक्यांचं जे शिजवून घेतलेलं होतं ना ते सगळं चांगलं असं स्मॅश करून घेतलं. आणि जो ठेचा कुटून घेतलेला होता हिरवी मिरची आणि लसूणचा
तो त्याच्यात टाकलेला आहे कांद्यांमध्ये आणि थोडी हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतलेलं होतं. इतकं छान जबरदस्त होतं ना चवीला. ज्यांना गिलक्यांची भाजी आवडत नसेल, आता गिलक्यांना बरेच जण आहेत ना घोसावळीसुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे गिलके म्हणतात. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं बोललं जातं. चांगलं स्मॅश करून घेतलेलं जे गिलके होते ना ते परत त्याच्यात टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मस्त छान परतवून घेतलेलं होतं. ज्यांना आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील, इतकं छान आणि मस्त होते बरं का हे गिलक्यांचं भरीत. आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर मग मी झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत याला 5-1 मिनटं परतवून घेतलेलं होतं. माझ्या मुलींना तर हे इतकं जास्त आवडलेलं होतं ना, खरंच सांगते की दरवेळेस आहे ना मम्मी तू गिलक्यांची भाजी करण्याऐवजी ना अशाच पद्धतीचं भरीत करत जा. कारण भरीत म्हटलं ना वांग्याचं असू द्या किंवा गिलक्यांचं खानदेशी लोकांचं भरीत फेवरेटच असतं नेहमी. त्यामुळे आणि आमचं तर फेवरेटच आहे वांग्याचं भरीतसुद्धा माझ्या घरात सगळ्यांना खूप जास्त आवडतं. कोवड्या गिलक्यांपेक्षा असे जाडसर जे गिलके असतात, ज्यांची भाजी आपल्याला बनवायला नको वाटते ना, तशा गिलक्यांचं सुद्धा भरीत छान होतं बरं का. जर तुम्ही पॅनमध्ये हे गिलके भाजून न घेता कुकरमध्ये पण टाकले ना, तरीसुद्धा चालतात. मस्त छान होतात. मस्त गिलक्यांचं भरीत आणि दही घेतलेलं होतं थोडं आणि असं दुपारचं जेवण जे आहे ना, ते खूप छान आणि मस्त झालेलं होतं. दिसायलाच रंग इतका छान आलेला होता ना भरीताला, की तुम्ही बघितल्यानंतर सांगूच शकतात. कामं वगैरे आटोपली थोडी लवकरच मग मी कामं आवरून घेतलेली होती. कारण मशीनचं ज्यावेळेस मला काम असतं ना, त्या दिवशी मी घरातली कामं खूप लवकर करायचा प्रयत्न करत असते. म्हणजे जेणेकरून कटिंगसोबत मला ब्लाऊज शिवूनही घ्यायचं असतं त्या दिवशी. आज तसा काही बेत नव्हता. आज फक्त असं ठरलेलंच होतं, की कटिंग करून ठेवूयात आपण आणि उद्या ब्लाऊज शिवून घेऊयात. पण वेळ होता ना, कधी-कधी काय होतं खूप कंटाळाही येतो, तर कटिंगसुद्धा केली जात नाही ब्लाउजांची आणि कधी-कधी इतका उत्साह येतो ना कामांना, की लगे हात कटिंग झाली, की दुसरीकडे आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात पण करत असतो. पण मी कटिंग करून ठेवली आणि 4 वाजेचं टायमिंग होतं. सकाळी काही भाज्या आणलेल्या होत्या. त्या मी स्वच्छ धुवून वगैरे नितरवण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. म्हटलं अजून पुढचं बघू कारण बऱ्याच वेळेला म्हणजे आपण वेळेनुसार नियोजन करतो, काही वेळेला कंटाळासुद्धा येतो, असं असतं. त्यामुळे भाज्या ज्या आहेत ना, त्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या. त्या मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या फ्रीजमध्ये वगैरे. दूध आणलेलं होतं सकाळी, ते तापवून ठेवलेलं होतं. असं म्हटलं जर वेळ असला तर शिवूयात, नाही तर मग राहिलं. तर भाज्या वगैरे ज्या आहेत ना, त्या चांगल्या व्यवस्थित नितरून झालेल्या होत्या. आणल्यानंतर मी लगेच भाज्या धुवून घेते, म्हणजे नंतर मग एकदाच्या फ्रीजमध्ये ठेवल्या की टेन्शन नसतं. जिथल्या तिथं डब्यांमध्ये व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेल्या असल्या ना, तर खराबसुद्धा होत नाही. म्हणजे 8-10 दिवस जरी ही भाजी फ्रीजमध्ये ठेवली ना, तरीसुद्धा खराब होत नाही. कारण का? तर ती स्वच्छ धुतलेली असते. आता पावसाळा आहे म्हटल्यावरती ओले हात लागलेले असतात, पानं असतात या भाज्यांच्या झाडांची. तर मग त्याच्यामुळे भाजीपाला बऱ्याच वेळेला लवकर खराब होतो. स्वच्छ धुवून जर डब्यांमध्ये ठेवलेला असला ना, तर मग भाज्या अजिबात खराब होत नाही आणि बरेच दिवस तशाच्या तशा राहतात सुद्धा. सगळं व्यवस्थित छान आवरलं आणि त्यानंतर मग मी ब्लाऊज शिवायला घेतलेलं होतं. आता हे अशा पद्धतीचं जे ब्लाऊज आहे ना, हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं होतं. म्हणजे गळा आधी मी ट्राय केलेला आहे. पण हाताचे जे स्लीव्ज आहेत ना, ते फर्स्ट टाईम ट्राय केलेल्या होत्या. ह्या ज्या आहे ना, हे दुसऱ्याचं आहे ब्लाऊज शिवायला माझ्याकडे आलेलं. म्हणजे ती माझी व्हिडिओ बघते, माझी मैत्रीणच आहे. तर तिने व्हिडिओमधूनच बघितलेलं होतं. तसं इकडे माझ्या सोसायटीत अजून कोणाला इतकं जास्त माहीत नाही आहे, की मी ब्लाऊज वगैरे शिवते असं. पण बऱ्याच जणी काही जणी व्हिडिओ बघतात ना, मग त्याच्यामध्ये त्यांनी डिझाईन वगैरे बघितलेली असल्यामुळे मग तिचा मला मेसेज आलेला होता, की "तू ब्लाउजं शिवत असशील तर मग माझं शिवून देशील का?" म्हटलं चालेल. तर मग तिने हे ब्लाऊज टाकलेलं म्हणजे 2 टाकलेले, पण ती म्हटली, "आधी एक शिवून दे, मग नंतर दुसरं." म्हटलं चालेल ठीक आहे. आधी एक ब्लाऊज तुझं मी कंप्लीट करून देते. तुला आवडलं असेल तर मग परत दुसरं टाकू शकते. कारण फर्स्ट टाईम कुठेही आपण करायला गेलो ना म्हणजे शिवायला, तर आपण तोच विचार करतो, की कसं बसेल, काय बसेल आपल्याला शिवल्यानंतर. पण इतकं छान आणि परफेक्ट बसलेलं होतं ना, खरंच सांगते. आणि हात वगैरेही अशा पद्धतीचे ना वरती जे फुगा असतो ना तसे तर छान बसलेले होते आणि फर्स्ट टाईम मी असं फुग्याचं ब्लाऊज जे आहे ना ते शिवलेलं होतं. याला वरच्या साईडने मेजरमेंटना थोडं जास्त घ्यावं लागतं. तेव्हा मस्त छान असा फुगा येतो. आणि बरोबर परफेक्ट बसलेलं होतं. रात्री स्वयंपाकात ना म्हणजे आम्ही तिघीच होतो घरी आणि ह्या दोघींसाठी ना बरेच दिवस झाले त्या माझ्या मागे लागलेल्या होत्या आणि फर्स्ट टाईम मी हे कोरियन मॅगी ज्याला म्हणतात ना रामियनची, ती आणलेली होती.
आणि फर्स्ट टाईम मी ते ट्राय केलेलं होतं. इतकं जास्त तिखट होतं ना ताईंनो, खरंच सांगते. आधी पाण्यामध्ये ना हे शिजवून घ्यायची मॅगी आणि नंतर मग कढईमध्ये त्याच्यातलं तेल आणि तो मसाला टाकून ही मॅगी परत पुन्हा परतवून घ्यायची. तर खूप जास्त तिखट होती. तुम्ही जर खूप तिखट खाणार असाल ना तरच आणा. आम्हाला तर खूप तिखट लागलं ते. पण चला जाऊ द्या, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. आणि मुलांनाही आवडतं. पण माझ्या दोघंही मुलींनी हे काही खाल्लं नाही कारण ते खूप जास्त तिखट होतं. चला इथंच व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.